मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सालपे तालुका फलटण येथे लोणंद सातारा रस्त्यावर रास्ता रोको केला। पाहूयात ही बातमी। साखरवाडी येथील न्यू शुगर फलटण वर्क्स या साखर कारखान्याने अद्याप ऊस बिल दिले नाही म्हणून खंडाळा व फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने बाळासाहेब शेळके व पंकज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ऊसाचे बिल त्वरित मिळावे या मागणीसाठी आज सकाळी सालपे तालुका फलटण येथे लोणंद सातारा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले। या आंदोलनात मोठ्या संख्येने खंडाळा व फलटण तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले होते। जोपर्यंत ऊसाचे बिल मिळत नाही तोपर्यंत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येणार असल्याचे शेतकऱ्याच्या वतीने पंकज शिंदे व बाळासाहेब शेळके यांनी सांगितले। साखरवाडी साखर कारखान्याने ऊस बिल दिले नाही, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे। ऊस बिलाच्या मागणीसाठी फलटण खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने सालपे येथे रास्ता रोको करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेतकरी सालपे येथील श्री भैरवनाथ मंदिरामध्ये जमा झाले। त्या ठिकाणी बाळासाहेब शेळके व पंकज शिंदे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। त्यानंतर मोर्चाने शेतकरी लोणंद सातारा रस्त्यावरील सालपे बस स्टॉप जवळ येऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। साखरवाडी कारखान्याचे चेअरमन प्रल्हाद साळुंखे व संचालक मंडळाचा यावेळी निषेध करण्यात आला। साखरवाडी कारखान्याचे चेअरमन प्रल्हाद साळुंखे व संचालक मंडळाचा यावेळी निषेध करण्यात आला। 28 जानेवारीपर्यंत ऊसाचे पैसे दिले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी शेतकऱ्याच्या वतीने बाळासाहेब शेळके, पंकज शिंदे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांना निवेदन दिले। या आंदोलनात दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी दाखवला होता। आमच्या हक्काचं पैसे भेटले पाहिजे, आमच्या हक्काचं पैसे भेटले पाहिजे। कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। नाही कुणाच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, नाही कुणाच्या बापाचे, पैसे आमच्या हक्काचे। आज साखरवाडी कारखान्याचे गेले 1.5-2 वर्षापूर्वी शेतकऱ्यांची फसवणूक करणारे चेअरमन आणि सर्व संचालक मंडळ यांचा आम्ही जाहीर निषेध करत आहे।